Audio Jungle. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं पूर्णा तालुक्यातील मंडळातील मौजे धनगर टाकळी येथे रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना साहित्यासह गणवेशाचे वाटप, गोमातेचे पूजन, वृक्षारोपण सह अन्नदान आदी कार्यक्रम घेण्यात आले। या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य रामकिशन रोंदळे, जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे, माजी जिल्हा प्रमुख संतोष भाऊ मुरकुटे, बळीराम कदम, माजी सभापती व्यंकटराव देसाई, ऋषिकेश सकनूर, अनंता पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा तालुका मंडळाध्यक्ष संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली युवा तालुका अध्यक्ष जगदीश देसाई, नरहरी ढोणे, सरचिटणीस रामभाऊ सापके, संतोष बनसोडे, रावजी हिंडगे, अरुणाताई गंजिले, कैलासराव वाघ, विजय सूर्यवंशी, बालाजी रोडगे, ज्ञानेश्वर रोडगे, दीपकराव बोबडे, विजय सोळंके, बालाजी शेळके, प्रशांत गच्छे, उद्धव मोरे, गोविंद सर्वदे, दिगंबर इंगोले, प्रताप देसाई, मारुती साखरे, दीपक कुलकर्णी, माजी सरपंच नरहरी साखरे, विद्यमान सरपंच सेनाजी माठे, बापराव डुकरे पाटील, अर्जुन पवार, भगवानराव पाटील, बाबुराव माठे, पिराजी चुनडे सह आदींची उपस्थिती होती। यावेळी 70-75 रक्तदात्यांनी रक्तदान केले। विविध ठिकाणी वृक्षारोपण, जवळपास 300 झाडांचं रोपण करण्यात आलं। तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह गणवेशाचे वाटप करण्यात आलं। कार्यक्रमासाठी धनगर टाकळीसह पूर्णा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे, काय कार्यक्रम झाले, काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुका ग्रामीणच्या वतीनं आज रक्तदान शिबिर, गोमातेचं पूजन, शालेय साहित्य वाटप, तसेच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हे सर्व आजच्या इथं कार्यक्रम आयोजित केले होते। आणि आज जवळपास 70 ते 75 लोकांनी आज रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा भाग घेतला आणि व्यवस्थित रक्तदान शिबिर पार पडले। आजच्या दिनी काय संदेश होता मुख्यमंत्री साहेबांचा? साहेबांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त एकच संदेश आहे की आज जे काही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या सरकारच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून आज लोकहिताचे सर्व कामं सुरू आहेत। शेवटच्या घटकापर्यंत कसं समाजाचं कल्याण होईल हे आज देवेंद्र फडणवीस साहेब बघत आहेत आणि येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीच्या उज्ज्वल आहे आणि सर्वांची काळजी घेणारा सरकार म्हणून आज फडणवीस साहेबांचं नाव घेतलं जातं। धन्यवाद। मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे, काय कार्यक्रम झाले, कशा पद्धतीने झाले, काय सांगाल? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्णा ग्रामीण मंडळाच्या वतीनं धनगर टाकळी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। त्यानंतर गौराजी पाटील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं। गोमातेचं पूजन केलं आणि वृक्षारोपण हे जे आम्हाला सृष्टीने जे दिले होते आदेश, त्याप्रमाणे पूर्णा ग्रामीण मंडळाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींचा वाढदिवस आम्ही साजरा केला। पुढील दिशा कशी असेल, काय
पुढील हे संघटनात्मक कार्य भारतीय जनता पक्ष 24/7 ह्या ॲक्शन मोडमध्ये राहणारा पक्ष जे काय श्रेष्ठीवरून आम्हाला प्रोग्राम देतात कार्यकर्त्यांना त्याचा तंतोतंत खालचा बूथ अध्यक्षापर्यंतचा कार्यकर्ता आमचं पालन करतो. रक्तदान केलेलं आहे, काय भावना असतील? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दानात दान, रक्तदान आणि श्रेष्ठ दान. या ठिकाणी देशाला रक्ताची गरज केव्हा भासते, जेव्हा आपण ICUमध्ये जातो आणि हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा आपल्याला रक्ताचं महत्त्व काय आहे, रक्तगटानुसार रक्ताचं महत्त्व काय आहे हे जाणवते. आणि त्यानुसार आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी असं पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आव्हान केलं आहे की माझा वाढदिवस तुम्ही हार तुरे सत्कारशाली आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाने करू नका, तर रक्तदान आणि जे विधायक कार्यक्रम आहेत, विधायक उपक्रम करून रक्तदान शिबिरे घेऊन, विकास शिबिरे घेऊन अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा करा. खरं म्हणजे देवेंद्रजी मॅन ऑफ ॲक्शन, मॅन ऑफ इन्फ्रा, मॅन ऑफ इन्फॉर्मेशन, मॅन ऑफ टेक्नॉलॉजी अँड लीडर ऑफ एव्हरीथिंग विथ चॅरिटी असंच आपल्याला देवेंद्रजीच्या बाबतीत म्हणता येईल. आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त धनगर टाकळी येथे गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी रौंदळे यांनी जे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या ठिकाणी ब्लड डोनेशन करताना मला अतिशय आनंद होतो. धन्यवाद. पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही रक्तदानाचा संकल्प करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, जो सर्व मंडळामध्ये गावखेड्यामध्ये हा आज रक्तदानाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये आमच्या पूर्णा तालुक्याच्या वतीने संजूभाऊ मोहिते तालुका मंडळ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांच्या वतीने हे धनगर टाकळी या ठिकाणी तिथे चांगल्या प्रकारे रक्तदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. या रक्तदानाच्या कार्यक्रमाबरोबरच तिथे गोमातेचे पूजन देखील करण्यात आले. आमचे मार्गदर्शक नेते रामकिशोर रौंदळे यांच्या अनाथ शाळेवर तिथे रक्तदानाचा आपलं गोमातेचे पूजन, वृक्षरोप लागवड व अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, ड्रेस वाटप करण्यात आले. व आमचे मार्गदर्शक, आमचे सर्वांचे लाडके नेते संतोषभाऊ मुरकुटे भाऊ हे साहेब हे सुद्धा या ठिकाणी येऊन आम्हाला सर्व मार्गदर्शन करून त्यांनीसुद्धा या ठिकाणी रक्तदान करून आमचं बळ वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांनी दिलेल्या रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करून कार्यक्रमाचा समारोप संतोषभाऊ मुरकुटे यांच्या हस्ते झालेला आहे. इथं रक्तदान केलेले सर्व रक्तदाते या तालुका अध्यक्ष, तालुका ग्रामीण मंडळ सर्वांतर्फे इथे मी सर्व रक्त दिलेल्या सर्व रक्तदात्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की हे जे